यांचा सुद्धा सत्कार सावले करतील. पंच सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी वेळात वेळ काढून मान्यवर आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. मान्यवर उपस्थित राहिल्याशिवाय स्पर्धेला किंवा कार्यक्रमाला शोभा नसते. आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. चालू असलेला सामना पांगलोळी विरुद्ध नेवरुळ. नेवरुळ संघाकडून अजिंक्य आणि विकी यांची जोडी मैदानात, तसेच पांगलोळी संघाकडून गोलंदाजीसाठी कौशल याला पाचारण केलंय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, दुसरा चेंडू नो चेंडू पंच आमच्याकडे घोषित करतायत. याच्या अगोदर सामना झाला होता चंदनवाडी विरुद्ध घुमेश्वर. अतिशय अटीतटीचा हा सामना आणि यामध्ये घुमेश्वर संघाला कुठेतरी हार पत्करावी लागली. तुम्ही हरतात अयशस्वी होत नाही, जे प्रयत्न सोडून देतात ते यशस्वी होतात. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडूची सांगता होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी कौशल याला पाचारण केलंय. कर्णधार श्रीधर रिकामे याने त्याच्यावर विश्वास दर्शवला होता श्रीधरने. यावेळेला स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो विकी आणि यावेळी मोठा फटका मारलाय. उंची जास्त, लांबी कमी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली झेल धरणीला दान होतोय. या दरम्यान 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहे. कुठेतरी कॅचेस विन द मॅचेस समीकरण हे क्रिकेटचं असतं. असे झेले आपल्याला पकडावेच लागतील मित्रांनो. अजिंक्य आणि विकी याची नावाजलेली जोडी नेवरुळ संघाला नेहमी पुढे घेऊन जातच असते. हे दोन्ही फलंदाज अग्रेसिव्हली खेळतात. खूप चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते. रोखून ठेवतोय का कौशल याचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं असं कमबॅक केलं होतं. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीचा हा बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे एका अवांतर धावेने घोषणा करतायत. कुठेतरी कौशल याला लय सापडली नाही, कारण जर पाहायला गेलं तर अजिंक्य एक हार्ड हिटर फलंदाज, त्याला विकीची साथ आणि याचं नक्कीच कुठेतरी आपल्याला दडपण पाहायला मिळतंय ते कौशल याच्यावर. पण मित्रांनो, फलंदाज किती मोठा असला तरी त्याला बाद करण्यासाठी एक चेंडू हा पुरेसा असतो. यावेळी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते कौशल्याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. गोलंदाजीसाठी एक डिफेन्सिव्ह भूमिका असते, वाचण्यासाठी यॉर्कर लेनचा चेंडू हेच त्याच्याकडे शस्त्र अस्त्र मानलं जातं. आपण इंडियन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात नेहमी की जसप्रीत बुमराह याच्या माध्यमातून यॉर्कर लेनची डिलिव्हरी नेहमी फेकले जातात. यावेळी कौशल मार्गस्थ होतोय. विकी स्ट्राईकला आहे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरुवात चांगली झाली सेन्सिबल क्रिकेटने विकी याच्या माध्यमातून. आणि आता स्ट्राईकला आलाय तो अजिंक्य. धाव संख्या झालेली आहे ती 7. 4 चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत कौशल्याच्या माध्यमातून. अजिंक्य आपल्या दुसऱ्या चेंडूचा सामना करताय. पहिल्या चेंडूवर एक धाव गोळा केली होती. यावेळी मार्गस्थ होतोय कौशल. स्लोअर चेंडू टाकला होता. कुठेतरी चांगलं कौशल्य दाखवलं होतं आणि त्याहून अधिक आपल्याला एफर्ट अजिंक्यचा पाहायला मिळाला होता. कारण जर पाहायला गेलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. याला मोठा फटका मारता आला असता, परंतु फटका फसला असता हे अजिंक्यने अगोदर जाणून घेतलंय आणि त्या चेंडूला फक्त कव्हरच्या दिशेमध्ये त्याने दिशा दिली. या दिशा दिलेल्या चेंडूवर 2 धावा गोळा केल्या. चांगली अशी फलंदाजी, एक समजदार फलंदाज, मोठा फलंदाज. नेहमी त्याच्या बॅटमधून आपल्याला असेच फटके पाहायला मिळतात. तो चांगल्या चेंडूचा वापर हा चांगल्या पद्धतीनेच करतो. वाट पाहतो चांगला चेंडू येण्यासाठी. यावेळी अजिंक्यने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेमध्ये ढकलून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, तो पर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. चांगली अशी फलंदाजी म्हणावं लागेल. समजदारी दाखवतात फलंदाजीमध्ये.
धावसंख्या झालेली आहे 10. मित्रांनो, षटकार आणि चौकारानेच रन बनत नाही तर एकेरी दुहेरी धावेने देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की नेवरुळ संघाचे हे दोन्ही फलंदाज अजिंक्य आणि विकी 10 धावा गोळा केल्यात. चला, पांगलोळी संघ कोणतीही टीम मीटिंग करायची नाही मित्रांनो. आपल्याला 16 संघ खेळवायचे आहेत एका दिवसामध्ये. सामने हे वेळेतच पूर्ण झाले पाहिजे याची दक्षता आपण देखील घेणं गरजेचं आहे. चांगली अशी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. एकेरी दुहेरी धावा काढून 10 धावा गोळा केल्यात. उर्वरित 12 चेंडू 2 षटके. या 2 षटकामध्ये किती धावा गोळा करण्याचा मानस असेल तो नेवरुळ संघाच्या अजिंक्य आणि विकी याचा आतापर्यंत एकही गडी बाद केला गेला नाही. कुठेतरी विकेटच्या शोधात असतील पांगलोळी संघ आणि म्हणूनच गोलंदाजीसाठी पाचारण केलं ते अल्केश याला. अल्केश याच्यावर मात्र विश्वास दर्शवलाय तो श्रीधर रिकामे याने. या विश्वासाला सार्थकी उतरतोय का अल्केश? पाहूया. स्ट्राईकला आहे तो एक हार्ड हिटर फलंदाज अजिंक्य. थोडासा शफल करतोय. खोलातला चेंडू होता, त्या चेंडूला स्ट्रेट डाईव्ह खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते पांगलोळी संघाकडून. पहिला चेंडू आतापर्यंत चांगला हाताळला गेलाय अल्केशाच्या माध्यमातून आणि आता स्ट्राईकला आहे तो फलंदाज विकी. मोठे फटके मारण्यामध्ये हा देखील माहिर आहे. पाहूया, येतोय का मोठा फटका? हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि बाद होतोय. थँक्यू डीजे. यावेळी बॅटची काढा घेऊन चेंडू थेट यष्ट्यांवर आदळला होता. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती विकी याच्याकडे. आणि आता विकी बाद झाल्यावर फलंदाजीसाठी दाखल झालाय तो अविनाश. कुठेतरी बॅड लक म्हणावं लागेल. विकी याचं आयुष्यात कधीतरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय मित्रांनो चांगल्या दिवसांची ही किंमत आपल्याला कळत नसते. पुन्हा एकदा अल्केश चांगला फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक देखील चांगली अशी फील्ड करतोय आणि एकेरी धावेचं पुन्हा एकदा रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ते नेवरुळ संघामध्ये चांगली अशी रनिंग करावी लागेल आपल्याला. आतापर्यंत अल्केश याने दबाव बनवून ठेवलाय. तो एक हाफ ट्रॅकर चेंडू विकी याला टाकला होता. कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि यश मात्र अल्केश याच्या पदरात गेलं. यावेळी चेंडूला गती कमी दिली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अजिंक्य याचा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घोषित आहे. पंच आमच्याकडे एकेरी धावेचं घोषणा करतायत. चांगली अशी गोलंदाजी अल्केशाच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण अजिंक्य हा मोठा फटका मारण्यासाठी ओळखला जातो. यावेळी चेंडूची गती कमी केली होती अल्केश याने कारण त्याला माहिती आहे जर का आपण अजिंक्यला गती दिली, स्लॉट मध्ये चेंडू दिला, रडार मध्ये आला अजिंक्यच्या, तर हा चेंडू आपल्याला सीमारेखा पार गेल्याशिवाय दिसणार नाही. पुन्हा एकदा अजिंक्य तयार. अल्केश देखील मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी. काय होतंय, काय बिघडतंय पाहूया. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगली अशी फील्ड केली होती त्याने आणि 2 धावा यावेळी पुन्हा एकदा नेवरुळ संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. या 2 धावेंच्या मदतीने नेवरुळ संघाचं धावफलक पुढे सरकतंय आणि धाव संख्या झालेली आहे ती 15. 5 चेंडू दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू फेकले गेलेत. थांबवून ठेवलंय नेवरुळ संघाच्या फलंदाजांना. कुठेतरी मोठे फटके आता मारावे लागतील कारण आपण अगोदरच्या सामन्यात पाहिलं 30+ धावा होत्या, त्या पण डिफेंड होता होता वाचल्या. चांगली अशी गोलंदाजी अल्केशाच्या माध्यमातून. यावेळी फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा दणदणीत खणखणीत अजिंक्य याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तो षटकार. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. अजिंक्य याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि आता आपण जर पाहिलं तर अजिंक्य या वेळेला 200च्या सरासरीने स्ट्राईक रेटने धावा करतोय ह्या षटकाराच्या मदतीने. मगाशीच म्हटलं होतं की अजिंक्यला जर का स्लॉट मध्ये चेंडू मिळाला, त्याच्या रडार मध्ये चेंडू आला तर हा चेंडू आपल्याला सीमारेखा बाहेरच पाहायला मिळेल आणि तसंच घडलं यावेळी. अल्केश याला कुठेतरी समजदारी दाखवायची होती. 5 चेंडू खेळून काढले होते, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये कुठेतरी गफलत झाली आणि धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-30+ धावा करण्याचा मानस असेल मला वाटतं देवरुख संघाचा. आणि गोलंदाजीसाठी 5 रन केले ते साजन याला. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू साजन याचा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगल्याची फील्ड करतोय आणि याचाच फायदा पांगलोळी संघाला मिळतोय. कारण जर का आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये गफलत पाहायला मिळाली तर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होतं. मैदान चांगलं आहे परंतु मित्रांनो रनिंग चांगले आहे. हुसेन बोल्टचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर तो 10 सेकंदामध्ये 100 मीटर धावतो. पाहूया साजन्याच्या माध्यमातून दुसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अजिंक्य, जो 200च्या स्ट्राईक रेटने यावेळी फलंदाजी करतोय. साजन मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी. यावेळी अजिंक्यच्या बॅट मध्ये रडार मध्ये चेंडू आलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु झेल धरणीला दान होतोय. हे खूपच मोठं, याचं तुम्हाला दंड भरावा लागेल पांगलोळी संघाला, कारण अजिंक्य बाद होणे हे पांगलोळीसाठी अपेक्षित होतं. परंतु यावेळी अजिंक्यच्या बाजूने लक आहे. एक सोपा झेल होता त्या ठिकाणी परंतु हा झेल धरणीला दान केलाय. जर आपण पाहिलं तर अजिंक्य यावेळी आक्रमण चढवतोय, प्रत्येक चेंडूवर त्याचा आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो आणि यावेळी त्याला थांबवून ठेवायचं होतं. संधी उपलब्ध झाली होती पांगलोळी संघाकडे परंतु संधी गमावलीत. धावसंख्या झालेली आहे ती 24. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. अजिंक्य वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय, साजन मार्गस्थ होतोय. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेला आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसतोय. नेहरूळच्या अंगलटी येतोय कुठेतरी हा प्रश्न, ही धाव. आणि ह्या रनआउटच्या मदतीने अविनाश याला माघारी परतावं लागतंय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज रामदास. रामदास आता मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईकला आतापर्यंत अजिंक्य आहे. 56ची छाती करून हा फलंदाज उभा आहे. सांगतोय, ठणठावून सांगतोय, कितीही गडी बाद झाले तरी नेहरूळचा हुकमाचा एक्का म्हणून मला समजतात. अजिंक्य माझं नाव, मी यावेळी मैदानात आहे, तोपर्यंत सामना हा आमच्या बाजूनेच मी ठेवणार आहे. साजन याचं देखील कौतुक करावं लागेल, चांगली अशी गोलंदाजी. यावेळी फुलटॉस चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवून जातोय. सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे 31. उर्वरित 2 चेंडू बाकी. मगाशी पाहिलं अल्केशने अजिंक्य याला स्लॉट मध्ये चेंडू दिला होता, तो सीमारेखा पार पाठवला होता. यावेळी साजनने अजिंक्य याला संधी दिली, त्या पण संधीचा फायदा अजिंक्य याने उचललाय. अजिंक्यला कुठेतरी एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. साजन मार्गस्थ होतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. या ठिकाणी 1 धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजिंक्य याचा आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली अशी रनिंग द बिटवीन विकेट. यानंतर होणारा सामना वांजळे विरुद्ध पाष्टी गोलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन मित्रांनो, आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपला दोन्ही संघांचा नाणेफेक होईल, याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 33. मगाशी पाहिली आपण
31 धावा डिफेंड करायच्या होत्या. जवळजवळ डिफेंड होता होता वाचल्या. साजन मार्गस्थ होतोय. यावेळी देखील बॅटच्या रडार मध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु काहीही करू शकणार नाही, कारण यावेळी ऑन फायर अतिक्रमण चढवतोय तो अजिंक्य. स्वतः कर्णधार मला वाटतं श्रीधर रिकामे त्या ठिकाणी होता. धन्यवाद डीजे. चला, वांजळे संघाचे कर्णधार आणि पाष्टी गोलवाडी संघाचे कर्णधार मित्रांनो, टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपल्या दोघांच्या दोन्ही या सामन्यादरम्यान नाणेफेक होणार आहे आता. आणि 18 चेंडू मध्ये 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते पांगलोळी संघ 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते पांगलोळी संघासमोर. नेवळू संघाने या फलंदाजी डिपार्टमेंट मध्ये जर पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 29 धावा, वैयक्तिक 29 धावा या अजिंक्य या फलंदाजाकडून पाहायला मिळाल्या होत्या. हॅलो, नितीन साबले यांनी स्टेज जवळ यायचं आहे. नितीन साबले, प्रथमेश माडिक यांनी स्टेज जवळ यायचं आहे. हॅलो, पाष्टी संघाचा कर्णधार थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. चला, नेवरोळ संघाच्या कर्णधाराला विनंती करेल, मित्रा क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आपल्याला उर्वरित पहिल्या फेरीचे सामने अजून खेळवायचे बाकी आहेत. नेवरोळ संघाचा कर्णधार अजिंक्य कासार याला मी विनंती करेन, आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. थोडस आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेला नेवरोळ संघ एका सरळ रेषेत शिस्तबद्ध पद्धतीने मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि आपण पाहतोय वांजळे आणि पाष्टी या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक होते. आकर्षक अशी चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत या श्री मुरारी चषक निगडी गोलवाडी यांच्याकडून. मान्यवरांनी देखील वेळात वेळ काढून या सामन्यांसाठी उपस्थिती दाखवली, त्यांचं देखील मनापासून आभार. आमच्या गावचे समाजसेवक श्री मयूर धुमाल यांचे स्वागत आमचे गावचे उद्योजक श्री प्रमोद जी साबले करतील. तसेच आमचे गावचे समाजसेवक समित साबले यांचा सुद्धा सत्कार जय माडिक करतील.
तसेच आमच्या गावचे समाजसेवक धर्मेंद्र रिकामे यांचा सुद्धा सत्कार प्रशांत साबले करतील. तसेच आमचे गावचे समाजसेवक प्रकाश साबले यांचा सुद्धा सत्कार देवेकर साहेब करतील. संतोष लाड यांचा सत्कार दिवेकर साहेब करतील. पंच सामना चालू करायचा आहे. ओके, धन्यवाद. मान्यवरांचे आभार. चालू असलेला सामना पांगलोळी विरुद्ध नेवरुळ. 38 धावा डिफेंड करायच्या या ठिकाणी नेवरुळ संघाला. आणि फलंदाजीसाठी पांगलोळी संघाकडून सलामीचे फलंदाज आले ते श्रीधर आणि कौशल. तसेच गोलंदाजीसाठी सलामीची गोलंदाजी घेऊन आलाय तो विकी. पहिला चेंडू खेळून काढला. यावेळी पुन्हा एकदा फलंदाजाने पॉइंटच्या दिशेने चेंडू मारलाय. त्या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या एकेरी धावेच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 2. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे पांगलोळी संघाला. सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. यावेळी स्ट्राईकला आहे तो श्रीधर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ताकद पणाला लावले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, परंतु पोहोचू शकत नाही चेंडू पर्यंत. या दरम्यान 2 धावा धावून काढल्या त्या पांगलोळी संघाच्या दोन्ही फलंदाजाने कौशल आणि श्रीधर याने. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकी सज्ज होतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट होतोय आणि याचाच फायदा मात्र पांगलोळी संघाला होतोय. एक पुन्हा एकदा एकेरी धावेचं रूपांतर होतं या ठिकाणी. पांगलोळी संघाच्या खात्यामध्ये ही एकेरी धाव जाते. तसेच या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे डिका स्पोर्ट या चॅनलला देखील आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्याला नवनवीन सामने, चांगले चांगले मोठे सामने या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खोलातला चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि याचाच फायदा होतोय पांगलोळी संघाला. एकेरीचं रूपांतर होतंय दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 7. 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात विकी याने. पाहूया शेवटचा चेंडू विकी याच्या या षटकामध्ये संधी घेतोय का, चान्स घेतोय का श्रीधर. श्रीधर मात्र मोठा फटका मारण्याचा इथे मानस दाखवतोय. मोठा फटका मारलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार, खणखणीत दणदणीत षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. वांजळे संघाचे कर्णधार आणि पाष्टी संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे. चांगला असा फटका पाहायला मिळाला आपल्याला यावेळी श्रीधर ह्याच्या बॅट मधून. आणि आता उर्वरित 12 चेंडू
25 धावा असं हे समीकरण आपल्याला मैदानात येऊन ठेपलंय. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये काहीसं नियंत्रण चुकलं विकी याच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा पांगलोळी संघाच्या श्रीधर याने उचलला आणि चेंडूला थेट सीमारेखा पार पाठवला आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते नयन याला. पाहूया नयन रोखून ठेवतोय का श्रीधर आणि कौशल याला. आव्हान तगडा आहे, आव्हान मोठा आहे, खूप मोठं आव्हान ठेवलंय नेवरोल संघाने. 12 चेंडू 25 धावा, धावसंख्या झालेली आहे ती 13. पहिला चेंडू मार्गस्थ, फुलटॉस चेंडू होता, गोल्डन अपॉर्च्युनिटी होती आणि ह्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतलाय तो कौशल्याने आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 19. कुठेतरी पांगलोळी संघ आपलं या ठिकाणी वर्चस्व दबदबा दाखवतोय. अजिंक्य कासार याने स्वतःच्या नावाचा स्वतःच्या संघाचा दबदबा दाखवला होता पांगलोळी संघावर, परंतु आता श्रीधर आणि कौशल हे देखील आपला दबदबा दाखवतात. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. वेल बॅट फ्रॉम कौशल. काय फलंदाजी अफलातून. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे 25. बॅक टू बॅक 2 सिक्सेस या ठिकाणी कौशल याच्याकडून पाहायला मिळालं. आपल्या वैयक्तिक 4 चेंडू मध्ये 13 धावा जमा केल्या ते कौशल्याने. चांगलं असं समर्पित केलंय स्वतःला या पांगलोळी संघासाठी. कुठेतरी ज्यावेळी 38 धावांचं आव्हान ठेवलं होतं त्यावेळी असं वाटत होतं की पांगलोळी संघ कुठेतरी अडचणीत सापडेल, परंतु नाही. कौशल्याने चांगला समाचार घेतलाय आणि दाखवून दिलंय की पांगलोळी संघ हा कधीही संकटाला घाबरणारा संघ नाही. श्रीधर आणि कौशल याच्यामध्ये एकाही फलंदाजाला अजूनपर्यंत बाद करण्याची संधी मिळाली नाही ती नेवरोल संघाला. कमी गतीचा हा गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बाद व्हावं लागतंय फलंदाजाला. कुठेतरी घाई केली, गफलत केली आणि ही गफलत अंगलट आली पांगलोळी संघाकडे. धन्यवाद डीजे. कुठेतरी ही घाई गडबड आपल्याला पाहायला नको मिळायला होती, तीच पाहायला मिळाली. कारण जर बघितलं तर कौशल्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, चांगली अशी फलंदाजी केली होती, सामना आपल्या बाजूने वळवला होता, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि कौशल याला मात्र बाद व्हावं लागलं. खरंच पांगलोळी संघाला देखील हा मोठा झटका लागलाय कौशल्याच्या माध्यमातून आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे अल्केश. स्वतः कर्णधार यावेळी मैदानात दाखल आहे पांगलोळी संघाचा श्रीधर रिकामे. धावसंख्या झालेली आहे ती 25. 1 गडी बाद. या 25 धावा खर्च केल्या त्या नेवरोल संघाच्या गोलंदाजाने आणि 1 गडी बाद केलाय. धीम्या गतीचा हा गोलंदाज पुन्हा एकदा समाचार घेतोय तो श्रीधर रिकामे. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये होता, चेंडू थोडासा बनवला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चांगला असा झेल पाहायला मिळतोय नेवरोल संघाकडून. चांगलं असं कमबॅक नेवरोल संघाचं. कमॉन डीजे. धन्यवाद. आपण बॅक टू बॅक 2 सिक्सेस पाहिले होते, 2 षटकार पाहिले होते. आता बॅक टू बॅक 2 हादरे पांगलोळी संघाला. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळात असं निश्चित असं काय नसतं, कधी तुमची कधी आमची सरशी.
तू शेर हे तो मै सव्वा शेर हे असं काहीतरी प्रदर्शित होतंय. धीम्या गतीचा गोलंदाज नक्कीच आहे, परंतु यावेळी त्याची धीम्या गतीची शैली कामाला आली. कारण तर या चेंडूला गती असती तर हा चेंडू देखील कुठेतरी वेगळ्याच दिशेला आपल्याला पाहायला मिळाला असता. ताकद लावली होती श्रीधर याने, परंतु ताकद यावेळी कामाला आलेली नाही, नजाकत कामाला आली. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. हा यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवून ठेवलाय. चांगली अशी गोलंदाजी कमबॅक केलंय ते नयन याने. उर्वरित 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. सरासरी पाहिली तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा करायच्याच आहेत. नयन याने मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, परंतु चांगलं असं प्रदर्शन घडवतोय. यावेळी नयन मार्गस्थ होतोय. धीम्या गतीचा गोलंदाज हा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने झाला होता, परंतु चांगलं सेलिब्रेशन मिळालेलं नाही आणि या ठिकाणी यष्टीरक्षक देखील मिस झालाय. धन्यवाद. 6 चेंडू 12 धावा 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 26. विकी याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि आता नयन याने 15 धावा खर्च केल्यात. आणि आता तिसरा गोलंदाज कोण येतोय ते पाहूया. चला मित्रांनो, टीम मीटिंग यावेळी महत्वाची नाही. टीम मीटिंग करू नका. पटापट गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण करायचं आहे, कारण आपल्याला उर्वरित पहिल्या फेरीच्या सामन्यांचे अजून बरेच सामने बाकी आहेत, ते खेळवायचे आहेत. मित्र अजिंक्य कासार कर्णधार, मी तुम्हाला विनंती करेन की थोडस क्विकली घ्यायचंय, थोडस स्पीडअप करायचंय. या ठिकाणी सामना अतिशय अटीतटीचा पाहायला मिळतो आपल्याला. नेहरू विरुद्ध पांगलोळी दोन्ही संघ आपापल्या परीने बलाढ्य संघ आहेतच, परंतु यावेळी कोणता संघ आपलं वर्चस्व दाखवतोय, कोणता संघ बलाढ्य ठरतोय, हे देखील इथं पाहणं इंटरेस्टिंग असेल. पहिला सामना आपण पाहिला होता, घुमेश्वर आणि चंदनवाडी अटीतटीचा सामना झाला होता. ताळमेळ चांगला पाहायला मिळाला होता दोन्ही संघाकडून. आता हा देखील सामना तसाच. आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केले ते अविनाश याला. अजिंक्य कासार याने अविनाश याच्यावर विश्वास दर्शवलाय. अल्केश आणि जयेश याची जोडी मैदानात आहे. यावेळी अवी याला काहीशी दिशा सापडलेली नाही. चेंडू चालला यष्टीच्या बाहेर आणि पंच आमच्याकडे एका अवांतर धावेची घोषणा करतायत. चांगली अशी पंचगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. नावाजलेले पंच. पुन्हा एकदा अविनाश मार्गस्थ होतोय. अल्केश स्ट्राईकला आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा, स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय अल्केश. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू डिफेंड करायचा. प्रेशर नक्की यावेळी कोणावर आहे हे देखील पाहायला मिळत नाही, कारण अविनाश देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो. अल्केश देखील मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे या नोट चेंडूचा घोषणा करतायत. ग्राह्य धरला जाणार नाही चेंडू. गोलंदाजाला यावेळी दंडित करतायत. यावेळी गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे, बॅन करण्यात येत आहे आणि कर्णधार अजिंक्य कासार याला पंच सूचना देत आहेत की गोलंदाज आपला ग्राह्य धरला जाणार नाही. याच्या जागी रिप्लेसमेंट नवीन गोलंदाज आपल्याला येणं अपेक्षित आहेच. अल्केश आणि जयेश याची जोडी मैदानात आहेत. 5 चेंडू 10 धावा अटीतटीचा हा सामना. चांगली अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. संजय सर, हेमंत सर आणि समीर सर यांच्या माध्यमातून मित्रांनो समालोचन करणारे हे आम्ही सावलीत बसून समालोचन करत असतो, परंतु भर उन्हामध्ये हे पंच आपलं कार्य करत असतात. चांगलं आहे, खरंच
चांगलं हे काम आहे, चांगलं कार्य आहे. पंच हा न्याय निवाडा करणारा. 5 चेंडू 10 धावा, 5 चेंडू धावा डिफेंड करायचे आहेत. यावेळी देखील अल्केश याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, कुठेतरी फटके फसतायत. यावेळी अल्केश याने कुठेतरी समजदारी दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मोठा फटका आपल्याला कामाला येणार नाही. मागाशी पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये अजिंक्य आणि विकी याने मित्रांनो एकही षटकार चौकार न मारता 10 धावा गोळा केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. यावेळी संधी होती तुमच्याकडे, मोठा आता फटका येणं अपेक्षितच आहे. पुन्हा एकदा बीट होतोय, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे 1 धावेची घोषणा करतायत. अल्केश मात्र त्याची मनशा साफ आहे की मी मोठा फटका मारणार, मोठा फटका मारून फिनिश करणार. 4 चेंडू मध्ये 9 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 29. उर्वरित 4 चेंडू 9 धावा. अटीतटीचं हे समीकरण. 4 चेंडू 9 धावा. सामना कोणाच्या दिशेने झुकतोय पाहूया. गोलंदाज मार्गस्थ होतोय, मोठा फटका मारण्याची मनशा साफ होती. मोठा फटका आलाय आणि षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी आमच्या डीजे मास्टरना सुद्धा या ठिकाणी डीजे ऑपरेट करण्याची संधी दिली होती अल्केश याने. त्याची मनशा साफ होती, त्याला सेल्फ कॉन्फिडन्स होता. मगापासून त्यांनी 2 वेळा हार्ड हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 हिट मिस झाले होते, परंतु नाही, तिसरा चेंडू अल्केश याने दाखवून दिलाय. माझी कॅपॅसिटी काय आहे ते त्यांनी दाखवून दिलंय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी गेला होता. उर्वरित 3 चेंडू 3 धावा. बॉल टू रन. यावेळी धगधग मात्र आता गोलंदाजाच्या मनात असेल, कारण अल्पेश यांनी प्रहार जो चढवला होता, आक्रमण केलं होतं, यावेळी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय की षटकाराने फिनिश करतोय. यावेळी चांगलं समजदारी दाखवले. चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने ढकलून काढलाय. पंच आमच्याकडे घोषित धावेची घोषणा करतायत. या घोषित धावेच्या मदतीने धाव संख्या होते ती 36 आणि उर्वरित 2 चेंडू 2 धावा. यानंतर होणारा सामना वांजळे विरुद्ध पाष्टी गोलवाडी. दोन चेंडू 2 धावा. हा अटीतटीचा धडकी भरवणारा हा सामना. ज्यांना कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा सामना न पाहिलेलाच बरा, कारण तुमच्या देखील हृदयाची धडकन या वेळेला वाढणार आहे. अजिंक्य कासा कर्णधार कुठेतरी चांगलीशी फील्ड सजावट करत आहेत. एक शॉटचा फिल्डर देखील पुढे आणलेला आहे आणि यावेळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. एक अवांतर धाव पांगलोळी संघाच्या खात्यामध्ये. यावेळी अशी गोलंदाजी होणं अपेक्षित नव्हतं, परंतु उर्वरित 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 1 धाव. डिफेंड करेल का हा गोलंदाज नेवरोल संघाचा अनुज? पाहूया की त्याच्यावर प्रहार चढवेल अल्केश. अल्केश याच्या बॅट मधून आतापर्यंत 1 षटकार आलाय. फिनिश कशा पद्धतीने करतोय ते देखील पाहूया. चांगलं फिनिश केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी खेळून काढलाय चेंडूला. सामना आपल्या बाजूने वळवलाय तो अल्केश याने आणि नक्कीच थम्सअप दाखवतोय, आपल्या बाजूंची ताकद दाखवतोय अल्केश. थांबवलंय ते माणसं तेव्हा करायचं जेव्हा बघायचं माणसं येतील ना तेव्हा झालं पाहिजे ना. चला वांजळे संघ एक शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाचा ताबा घेत आहेत. वांजळे संघाचे 11 खेळाडू. हॅलो हॅलो. आमच्या गावचे समाजसेवक श्री मोहन माडिक यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी विनंती करीन, हर्षद माडिक यांना विनंती करील की त्यांचा सत्कार करायचा आहे.